श्री स्वामी समर्थ. मी आज चटणी करणार आहे, तिळाची चटणी करणार आहे, सोलापुरी शेंगदाणी चटणी करणार आहे आणि खोबऱ्याची चटणी करणार आहे. प्रवासाला वगैरे आपण जात असलो की ह्या चटण्या आपल्याला सोबत नेता येतात, पोळ्या आणि ह्या चटण्या. त्याच्यामुळे आम्हाला प्रवासाला जायचं आहे, त्याच्यामुळे मी ह्या चटण्या करून घेणार आहे. तीळ बघा भाजून घेतले छान, आणि आपल्याला घरी पण खायला कामं येते ना, चप्पा पोळ्यासंग याच्यासंग छान लागते ही चटणी. कसल्या पण चटण्या छान लागतात, तिळाची, खोबऱ्याची, शेंगदाण्याची, जवसाची, कारळाची, आणि टिकतात पण ह्या खूप दिवस टिकतात चटण्या. तीळ असे चांगले चटचट भाजून घ्यायचे. हे बघा उडायला लागले तेल, उडेपर्यंत असे भाजून घ्यायचे आणि मग त्याची आपण चटणी करणार आहे तिळाची. मिक्सरच्या भांड्यामध्ये तीळ घेतले, ते आता भाजलेले. लसूण टाकून घेतला. आता मीठ टाकणार आहे. आता जिरं आणि लाल तिखट टाकून मिक्सरला बारीक वाटून घेणार आहे. छान होतात ह्या चटण्या. हे बघा झाली पण तिळाची चटणी तयार, आणि लवकर होतात. परत शेंगदाण्याची चटणी करणार आहे आता आपण. त्यासाठी शेंगदाणे भाजून घेऊया. छान असे कमी गॅसवर छान खमंग भाजून घ्यायचे शेंगदाणे. चटणी पण छान होती. मग शेंगदाण्याची चटणी करणार आहे आता, त्याच्यासाठी शेंगदाणे भाजून घेणार आहे. झाले बघा आता असे खमंग भाजले, ते काय त्याचे साल्ट पण निघायला लागले काय. असे खमंग भाजून घ्यायचे चटणीसाठी, साल्ट निघेपर्यंत, म्हणजे छान चटणी होती. तुम्ही जितके कडक असे छान भाजणार ना, साल्टी निघुस्तर अशी, त्याची चटणी खूप छान होती. आता याची आपण चटणी करून घेणार आहोत. शेंगदाण्याची खूप छान लागते. आता हे बघा शेंगदाणे ना, आपण सोलापुरी शेंगदाण्याची चटणी करणार आहे. साठी बघा शेंगदाणे आपण भाजून त्याचे साल्ट काढून असे त्याला थोडे अजून भाजून घ्यायचे, म्हणजे चटणी खूप छान लागते. सगळे साल्टे काढले, आता थोडे आपण भाजू देऊया आणि मग त्याच्यात हे करून घेऊया, चटणी करून घेऊया. त्याची थोड्या वेळ भाजवायची, अशी भाजू द्यायची. साल्टे काढून घेतले, त्याच्यामुळे एकदम छान होती चटणी, सोलापुरी शेंगदाणे चटणी. अगोदर शेंगदाणे भाजून घ्यायचे, मग त्याची साल काढून परत त्याला भाजायचं. मी ही चटणी खलबत्त्यात कुटणार आहे. हे बघा शेंगदाणे घेतले, आता त्याच्यातला हा लसूण घेणार आहे. लसूण याच्यात टाकणार आहे. हे लाल तिखट, आणि याच्यात जर तुमच्याकडे जर फिक्क्या मिरच्या असतील ना लाल, हे सोलापुरी चटणी जास्त तिखट नसती, जर तुमच्याकडे मिरच्या असतील ना लाल, त्या टाकायच्या त्याच्यामध्ये. आणि आता हे तेल नंतर थोडं कुटत आल्यावर टाकणार आहे थोडंसं, आणि ही चटणी जास्त तिखट नसती. आणि आता मीठ टाकणार याच्यात. हे बघा अशी आपण जाडसर कुटून घेतली ही चटणी. बघा शेंगदाण्याची चटणी किती छान झाली. आपण आता खोबऱ्याची चटणी करणार आहे. त्यासाठी खोबरं थोडं नॉर्मल गरम करायचं, जास्त नाही. म्हणजे आपण भाजीला कसं गरम काळं करून घेतो तसं नाही, थोडंसं गरम करून घ्यायचं, जास्त नाही. चटणी करून ठेवल्या म्हणजे खोबऱ्याची शेंगदाण्याची, म्हणजे कसं होतं भाजी आपली टिफिनला द्यायला काम येतं. आणि आता खोबऱ्याची चटणी आपण मिक्सरमध्ये वाटून घेणार आहे. त्यासाठी खोबरं, लसूण, जिरं, लाल तिखट आणि मीठ सगळं टाकून मिक्सरमध्ये वाटून घेणार आहोत आपण. छान लागते पण खोबऱ्याची चटणी. मीठ आता हे मिक्सरला वाटून घ्यायचं. हे बघा झाली खोबऱ्याची चटणी तयार, मस्त झाली आहे.